हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता हे बघा, मी काय झाले पुरी गेल्या गार्डनला खेळायला। मी माझं बाकी काम आवरत होती, तरी माझं थोडं अजून काम राहिलंय बाकी। पण काय झालं, समृद्धी काय का नाही श्रीशाला घेऊन गेली तिकडे गार्डनला खेळायला। तर मग मी पण म्हणलं चला काय करायचं त्या बघून यावं, म्हणून तिकडे चालली। बघा फॅन बंद केला तर किती घाम आला, किती उकडते। वार पण सुटलंय चांगलं बाहेर। घडी पण म्हणलं त्यांना खेळून आणते, झाडं वगैरे मारून सगळं घेतलं, स्वच्छ केलं आता। आणि म्हणलं चला आता वाईट जावं, थोडं खाली खेळून त्यांना घेऊन मग घरात परत यायला येईल। कारण पुरी तिकडं बोर येतात ना भरपूर, भांडणं वगैरे करतात, त्याच्यामुळे मग किती अंधार होतोय। चावी लागते ती नव्हती जाणार, पण पुरी गेल्यात तिकडं, त्याच्यामुळं मग जाते भांडणं करते बाहेर चालू करते मी। आज केलता म्हणजे रात्री केलता आंब्याचा रस। सीझनचा पहिलाच आंब्याचा रस होता, चला म्हणलं करावा। त्यांनी आंबा आणलं होतं, म्हणलं चला आंब्याचा रस करावा। पुरीला खायला पण दिलं आणि मग बाकीचा रस केला। गवारीची शेंगाची भाजी केली, पापड, कुरवडी, चपाती। म्हणजे रातचा व्हिडिओ मी शूट केला होता, ते आजच्या ब्लॉगमध्ये टाकते बरं का मी। छानपैकी असा आंब्याचा रस झालता। त्यांना मिक्सरमध्ये केलेला आवडत नाही, तरी पण मी नॉर्मल थोडासा फिरवला मिक्सरमधून। आणि आता हो ताट वाटा त्यांना जेवायसाठी ताट आणि वाटी घेतली, जेवायसाठी जेवण वाढते त्यांना आणि तुम्हाला दाखवते बघा। गवारीची शेंग पण डिशमध्ये दिली, चपाती, पापड, कुरवडी आणि पापड्या पण होत्या तांदळाच्या, आंब्याचा रस आणि गवारीची शेंग। कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्कीच सांगा माझी कमेंट करून। रेसिपी नाही पण आपलं जेवणाची थाळी कशी वाटते ती कमेंट करून सांगा। मी आता चालली गार्डनमध्ये, तुम्हाला म्हणलं होतं ना मी गार्डनमध्ये चालली। तर हे बघा पुढून त्या दोघीजण आल्यातच मला आडव्या, श्रेया आणि समृद्धी। समृद्धीने घेतलंय बाळाला। श्रेया म्हणते अगं मम्मी गार्डनला व्हायचं होतं वाटतं। मी बोललं नाही अरे बाळा, आता तर उघडतं ना 4:30ला, आता 5 वाजल्या होत्या। समृद्धीने घेतलेलं श्रीशाला, आणि समृद्धी मला सांगायला लागली मी बाळाला झोक्यावर बसवलेलं आणि त्याला झोका देत होती मी। तर चला म्हणलं आपण आता तुम्हाला थोड्या उशीर खेळवते, मी पण चालले म्हणलं चला। आणि श्रीशाला बोलावं म्हणलं, त्या श्रीशाला घेतलं माझ्या काकाला। मग समृद्धीला पण लय, तिला जास्त काय केलं तर छोटीच आहे ना, तिला झेपत नाही एवढी समृद्धीला, तरी बी खेळवती ही तिला। आणि श्रीशा पण आमची लय गुणी बाळ आहे, आमच्या अजिबात ताप देत नाही, देतं बरं का, पण एवढं तेवढं लहान बाळ ताप देते तिचं एवढं तेवढं। हे बघा गार्डनमध्ये आत गेलो आणि परत लक्षात आलं चप्पलच काढली नाही। श्रेया म्हणली अगं मम्मी चप्पल काढली नाही ना, चल ना चप्पल काढू। मग आम्ही दोघीजण गेलो आणि बाहेर मग चप्पल काढून आलो। अजून श्रेया म्हणली अगं मम्मी चप्पल काढू गार्डनमध्ये, म्हणली बिन चप्पलेचं छान वाटतंय। तर म्हणलं चल मग काढू। आणि मग म्हणली चल मम्मा आता आपण बाळाला बदकावर बसूया, मग आपण दोघी बसूया का मी झोका खेळू। तर मग म्हणलं तू जा झोका खेळ जा, तर तरी पण ना झोका खेळायला गेली। आलीच मी श्रीशाला बदकावर बसवेपर्यंत, तोपर्यंत ती आलीच, म्हणली आण इकडं मम्मा मी पण धरू लागते। आणि मग बसवले बघा। आणि श्रीशाला पण मी झोका वगैरे बसवलं होतं सगळीकडं, आणि बसवलं होतं तिला खेळायला, घसरगुंडी बी खेळायला। समृद्धीला म्हणलं शूट घे, तर समृद्धी म्हणली मी नाही घेणार, आणि ती लागली झोकाच खेळायला। समृद्धी लय झोका खेळत होती, लय पोरं होती। आणि मी का बाकीच्यांचं घेतलं नाही बघा, इकडे खेळायला ह्या साईडला काय नाही बघा। श्रीशा आमची बसली इथं, तिला चावी दिली ती खेळायला, कारण गवत असं काढत होती आणि गवत तोंडात घालत होती, मग तिला दिली ती मी चावी खेळायला। आणि श्रेयाला पण किती बोललं, श्रेया नको बाळा, तिकडं पलीकडं पाणी साचलं होतं, त्या पाण्यात तिला बोललं होतं ती बाळा नको रे नको खेळू पाण्यात, तरी ऐकत नाही बघा। तिथं तर वरती उठून खेळायला लागली बघा। आणि समृद्धी बघा इथं झोकासाठी तिथं खुतून बसली, बाकीची पोरं होती ना म्हणायची मला झोका खेळायचा आहे, ऐकतच नव्हती। आणि श्रीशाचं बघा, श्रेयाचं काय चाललंय, 5:30 वाजल्यात वाटतंय का, 5:30 वाजून गेल्या होत्या तरी इतकं ऊन लागत होतं। तसं नाही करत, झोपा। श्रीशाला झोप आली आहे, तर मी मांडवी तिला घेतलंय आणि झोपवती। तर आतमध्ये पाणी साचलं होतं ना, पाणी मारलं होतं गार्डनमध्ये, त्याच्यामुळे ती, आणि मग तिथं पाणी मारलं होतं तर तिथं खेळत होती। बघ समृद्धी पण गेली पळत,
पाणी खेळायला. तर मी तिला परत ओरडली, म्हणलं नका खेळू. पाण्यात उड्या मारत होत्या बघा कशा. ऐकत नाही सांगितलेल्या. चांगलं पाणी होतं, पण म्हणलं होतं पाण्यात उड्या मारू नका. कशा उड्या मारताय? तिथं अजून 2-3 आजी होत्या माझ्यासोबत बसल्या होत्या बरं का. मग मी समृद्धीला ओरडली. समृद्धी बघा रुसली आणि बाहेर आली. बघा किती रुसली. दुसरा चेहरा केला लगेच आहे का. समृद्धीला ना आमच्या लगे रुसती. थोडं खवळ का नाही रुसती आणि ऐकती पण. काय झालं बोलतीस तू? आता मी बोलते ना, मग तू बोल. हां तू परत बोल. हां. आणि हे बघा रिहान, तिथला आमच्या शेजारचा रिहान आहे, तो पण छान खेळतो पोरींसोबत. श्रेया नाही आमच्या ऐकत. श्रेयाला सांगितलं श्रेया बाहेर पाण्यात तरी ऐकत नाही. आणि श्रीशा बघा इथं माझ्यासंग बोलू लागते. आणि समृद्धीला ओरडली म्हणून समृद्धी बघा रुसून माझ्यापाशी येऊन बसली. बघितलं का. आणि श्रीशा चांगली छानपैकी गवत वगैरे मस्त आहे. पण काय झालं मला माहीत नव्हतं, तिथं साप वगैरे निघला होता वाटतं, कुणाचा दिसला होता. त्याच्यामुळं उद्यापासून काय त्यांना एकट्याला लावत नाही मी. असतं तिथं कोण ना कोणतरी, पण तरी पण भीती वाटते. काय सांगू, लहान लेकराला कळत नाही काय नाही कशाला लावायचं म्हणून. मला आज एवढं मी तिथे गेल्यावर मला समजलं की काल कोणाला तरी तिथं साप दिसला होता. त्याच्यामुळं मग उद्यापासून काय त्यांना लावत नाही मी एकट्यांना. गार्डनमध्ये गेलं छान वाटतं. हे बघा इथं आंब्याचं झाड आहे, बेलाचं झाड आहे छानपैकी. हे आमचा क्लब हाऊस. इथं काय कार्यक्रम वगैरे आपण करू शकतो. तर कसं वाटतं तुम्हाला आमचं गार्डन बघा. इथं झाडं वगैरे किती छान आहेत बघितलं का. हो का. सगळी गार्डनिंग केलं आहे. पण हराळी पण छान होती हिरवीगार, पण चप्पल वगैरे चालून ती नीट राहत नाही. तर चला घरी गेल्यावर तुमच्यासोबत बोलते आता. चला आम्ही आत्ता चालू गार्डनवरून. श्रीशाला घेऊन आले मी. हो का. श्रीशा आणि समृद्धी आणि श्रेया खालीच खेळते ते, अजून ते काय आल्या नाही त्या. तर चला ह्याला मी चहा नाश्ता वगैरे करून देते थोडं काहीतरी. हो आमची श्रीशा कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी. श्रीशा ए बाळा बाळू हो कोण आहे ग. श्री मोबाईल पाहिजे. हो पडचल. चला आम्ही चहा नाश्ता वगैरे काहीतरी करून देते. कसं नाही करायचं, लहान नाही काढायचं, कसं करावं. ऐका चला कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग काय छोटाच घेतलाय मी. आणि तुम्हाला आपली मी रात्री म्हणजे हे केलं सीझनमधला पहिला आंब्याचा रस, तर तो कसा वाटला. रेसिपी काय दाखवली नाही, केल्यानंतर दाखवला होता. कसा वाटला आणि आपलं जेवण कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा है ना. बाय बाय कर. बाय. भूक लागली. बाय कर. बाय बाय. दे मला चम्मच दे. कसं देते बघितलं का. श्री ए श्री काय ग. चला दे. अय्यो चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. लागल तोंड.